पोलिसांबद्दल तुमचे काय ओपिनियन आहे ते नक्की सांगा. कारण आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे पोलिसांना मारझोड करण्याचा अधिकार आहे का. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आहे तर मग तो केव्हा आहे. कारण साधारण लोकांचा असाच समज आहे की वर्दीवाले आहेत म्हणून त्यांना मारण्याचा अधिकार असेल. कायदा काय म्हणतो, पोलिसांची काय ड्युटी आहे आणि तुमचे काय अधिकार आहेत, आपण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. इनफॅक्ट बऱ्याच पोलिसांना त्यांची मर्यादाच माहिती नसते, म्हणून अनेक प्रकरणांमध्ये पोलीस आपल्या खाकी वर्दीचा जोर दाखवण्याचा प्रयत्न करतात, आपल्या पॉवरचा मिसयूज करतात आणि त्या पॉवरचा मिसयूज लोक सगळे निमूटपणे सहन करतात, त्यांच्या विरुद्ध काहीच करत नाही, कारण त्यांना त्याचे ज्ञान नसते. पोलिसांना मारपीट करण्याचा अधिकार केव्हा आहे आणि केव्हा नाही, तर अतिशय रेअर कंडिशनमध्येच त्यांना हा अधिकार कायद्याने दिलेला आहे. एखादा साधारण गुन्हेगार जरी असेल तरी पोलिसांना मारपीट करण्याचा अधिकार नाही. पोलीस केवळ 3 कंडिशनमध्येच तुमच्याशी मारपीट करू शकतात. पहिली कंडिशन म्हणजे तुम्ही एक गुन्हेगार आहात आणि तुम्ही अरेस्ट होण्याचा विरोध करत असाल, आपल्या बळाचा वापर करत असाल तेव्हा. दुसरी कंडिशन म्हणजे तुम्ही हिंसक आंदोलन करत असाल, तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीचे, गव्हर्नमेंट प्रॉपर्टीचे नुकसान करत असाल, तेव्हा लाठीचार्ज करण्याचा पोलिसांना पूर्ण अधिकार आहे. तेथे तो त्यांचा राईट बनतो आणि ड्युटी सुद्धा. तिसरी कंडिशन म्हणजे तुम्ही पोलिसांवरच अटॅक करत असाल तेव्हा. या व्यतिरिक्त कायद्यामध्ये पोलीस तुमच्याशी मारपीट करूच शकत नाही, कायद्याच्या आधारावर मारपीट करूच शकत नाही, त्यांना तो अधिकारच नाही. सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे, यशवंत कुमार व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, ज्यामध्ये पोलीस केवळ संशयावरून त्याला घरून घेऊन जातात. त्याच्या घरी सुद्धा पोलीस त्याच्या बायकोसमोर त्याला मारझोड करतात आणि नंतर पोलीस स्टेशनला नेऊन सुद्धा त्याच्याशी मारपीट होते आणि त्याला अशा जागी बंद करून ठेवल्या जाते, तिथे त्याचा गुदमरून मृत्यू होतो. परंतु त्याची डेथ दम घुटून झालेली असते, मारपीट केल्याने झालेली नाही, असं त्या अहवालामध्ये कोर्टापुढे सिद्ध होतं. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी पोलीस अपराधी बनतात, त्यांच्यावरती खटला चालतो, कारण त्यांना मारझोड करण्याचा अधिकारच नाही. त्या आरोपीकडून बळजबरीने, जबरदस्तीने गुन्हा कबूल करून घेण्याकरिता त्याला मारझोड केली आणि म्हणून त्या पोलिसांवरती खटला चालतो. त्या सर्व पोलिसांवर 330 IPC नुसार गुन्हा नोंद केला जातो आणि त्या सर्व पोलिसांना 7 वर्षापर्यंत शिक्षा झाली असते, दंड सुद्धा करण्यात आलेला असतो. सगळ्यात आधी पोलिसांची ड्युटी काय आहे, आपल्या नागरिकांचे प्रोटेक्शन, त्यांच्या लाईफचे प्रोटेक्शन करणे, प्रॉपर्टीचे प्रोटेक्शन करणे आणि सामान्य नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचे प्रोटेक्शन करणे आणि त्यांच्या डिग्निटीला कायम ठेवणे पोलिसांचे कर्तव्य आहे, पोलिसांची ड्युटी आहे. मग पोलीस हे करतात का? तुम्ही हेल्मेट घातले नसेल, बेल्ट लावली नसेल किंवा आणखी काही कारणांनी पोलिसांना तुम्हाला थांबवले, तर अशा वेळी पोलीस फार तर फाईन करू शकतात, तो तुमच्या गाडीची चावी सुद्धा काढू शकत नाही. पोलीस रस्त्यावर असो की पोलीस स्टेशनमध्ये असो, जर ते तुमच्याशी मिसबिहेव करत असतील तर 504 IPC, शिव्या देत असतील, धमकी देत असतील तर 506 IPC, खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असतील तर 389, 166 IPC, कारण त्यांनी त्यांच्या ड्युटी विरुद्धचे कार्य केले. रागाच्या भरात तुमच्यावर अटॅक करणे त्यांची ड्युटी अजिबात नाही. जर त्यांनी तसे केले असेल किंवा करत असतील तर त्यांच्यावरती 166 IPCचा गुन्हा नोंद होतो. जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला भांडावं लागेल, पण कायद्यानुसार भांडावं लागेल. जर एक अर्ज जरी तुम्ही त्या पोलिसाविरुद्ध SP ला दिला तरी त्याच्यावर कारवाई केली जाते, त्याला त्याचे उत्तर द्यावे लागेल. पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटीला एक ईमेल जरी कराल ना तरी सुद्धा त्याला तेथे उत्तर द्यावे लागेल. व्हिजिलन्स डिपार्टमेंटला ईमेल जरी कराल तरी तेथेही त्याला उत्तर द्यावे लागेल. इनफॅक्ट पर्सनली जाऊन तेथे त्याला उत्तर द्यावे लागेल, त्याला त्याची हजेरी तेथे लावावी लागेल. व्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये त्याला पर्सनली तिथे बोलावलं जातं आणि विचारणा केली जाते की तुमच्या विरुद्ध ही अशी कंप्लेंट कशी काय आली, समाधानकारक उत्तर द्यावे लागेल. आणि जर त्याने सॅटिस्फाईड नाही केलं, सॅटिस्फॅक्टरी उत्तर दिलं नाही, तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. इव्हन त्याची एक कंप्लेंट केस कोर्टमध्ये फाईल जरी केली तरी त्याला सस्पेंड करण्यात येईल, त्याला काही काळाकरिता सस्पेंड केला जाते. आणि जर त्याच्यावरती ही कंप्लेंट केस सिद्ध झाली तर टर्मिनेशन पक्क होईलच, जर त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला तर. कंप्लेंट केसमध्ये तुम्ही तुमची साक्ष तसेच इतरांचीही साक्ष देऊ शकता, ज्यांनी पोलिसाचे ते बिहेवियर पाहिले असेल.
परंतु जर कोणताही साक्षीदार नसेलही तरी सुद्धा तुमची साक्ष सफिशियंट आहे. फक्त तुमची ही साक्ष इतर पुराव्यांसोबत असली पाहिजे. तुमच्या एकट्याच्या साक्षीने सुद्धा त्याला कन्व्हिक्शन होऊ शकते. क्वांटिटी मॅटर करत नाही तर क्वालिटी मॅटर करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्याचे उत्तर आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. धन्यवाद.